रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरण। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पोलीस प्रशासनाला चेतावणी। 7 दिवस उलटूनही आरोपी मोकाट, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। दिनांक 1 ऑगस्ट रोजी कर्जतमधील निर्भीड पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर कर्जत 4 फाटा येथे अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला। पत्रकार कुडेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याला 7 दिवस पूर्ण होऊनही अद्याप कर्जत पोलिसांना हल्लेखोरांचा मागमूस लागलेला नसल्याने तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार संघटना या कर्जत पोलीस प्रशासनावर प्रचंड प्रमाणात नाराज असल्याचे चित्र दिसत आहे। पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेऊन हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या। तर शिवसेना शिंदे गट, कर्जत प्रेस क्लब, कर्जत प्रेस असोसिएशन, व्हॉइस ऑफ मीडिया आदी संघटनांच्या वतीने कर्जत पोलिसांना निवेदन देऊन आरोपी हल्लेखोरांना न पकडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा थेट इशाराही दिला गेला। परंतु घटनेला 7 दिवस उलटूनही कर्जत पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही। याच पार्श्वभूमीवर प्रथमेश कुडेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका यांच्या वतीने देखील आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात 4 दिवसांच्या आत हल्लेखोर आरोपीला अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीवरच झालेला आहे असे स्पष्ट करत संबंधितांनी तातडीने अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड, जिल्हा महासचिव सुनील सोनावणे, जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट उत्तम गायकवाड, शहराध्यक्ष अरविंद मोरे, युवक सचिव राहुल गायकवाड तसेच किशोर जाधव, दीपक भालेराव, राजू जगताप, संतोष जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय भीम, जय शिवराय। आज आम्ही कर्जत पोलीस स्टेशन येथे आपल्या कर्जत तालुक्यातील दैनिक पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जो 1 ऑगस्ट 2025 रोजी कर्जत 4 फाटा येथे हल्ला झाला, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि कर्जत पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भात एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत सर्व कार्यकर्ते येऊन आज कर्जत पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक निवेदन दिलेले आहे। आणि आम्ही पोलीस स्टेशनला एक विनंती केली आहे की जर या हल्ल्यातील आरोपी जर येत्या 4 दिवसांमध्ये जर यांना अटक झाली नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने इथे उग्र आंदोलन करू अशी आम्ही त्यांना एक सूचना सुद्धा दिली आहे। तसेच हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पत्रकार संरक्षण कायदा प्रलंबित आहे, हा कायदा त्वरित अंमलात आणावा अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे विनंती आहे, मागणी आहे। कर्जत तालुक्यातील एक दैनिक नामांकित पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावरती जो भ्याड हल्ला झाला, आज पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा घटक आहे आणि आज पत्रकारितेच्या माध्यमातून प्रथमेश कुडेकर या तालुक्यातले विविध प्रश्न मांडत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ जर धोक्यात असेल तर सामान्य जनतेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे याविषयी मागणी करत आहोत की हा जो शासनाकडे जो पत्रकार संरक्षण कायदा जो प्रलंबित आहे तो कायदा त्वरित अंमलात करावा, जेणेकरून या कायद्यानुसार तमाम या राज्यातील जे पत्रकार आहेत त्या सर्व पत्रकारांना संरक्षण मिळणार आहे। आणि या पत्रकारांवरती जो होणारे जे हल्ले आहेत ते हल्ले या माध्यमातून थांबले जातील अशी शासनाकडे आम्ही एक कायदा जो प्रलंबित आहे तो कायदा मंजूर करावा। येत्या 4 दिवसामध्ये कर्जत पोलीस ठाण्यामध्ये जर आरोपीला पकडून आणलं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुक्याच्या वतीने या पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असं आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतो।